आज आम्ही तुमच्यासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत। महाराष्ट्र पोलीस दलात तब्बल 15,631 रिक्त पदांसाठी मेगा भरती जाहीर झाली आहे। गृह विभागाने याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जारी केला असून ही बातमी पोलीस दलात करिअर करू इच्छिणाऱ्या हजारो तरुण तरुणींसाठी एक सुवर्ण संधी आहे। या भरतीमुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची मोठी संधी मिळणार आहे। चला या भरतीच्या संपूर्ण तपशीलकडे आपण एक नजर टाकूया आणि जाणून घेऊया की ही प्रक्रिया कशी राबवली जाणार आहे, कोणत्या संधी उपलब्ध आहेत आणि याचा फायदा कसा घेता येईल आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। महाराष्ट्र सरकारने 12 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस दलात 15,631 रिक्त पदे भरण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला। गृह विभागाने 20 ऑगस्ट 2025 रोजी याबाबतचा शासन निर्णय म्हणजे जी.आर. जारी केला आहे, ज्यामुळे ही भरती प्रक्रिया अधिकृतपणे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। ही भरती प्रक्रिया पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई या संवर्गातील रिक्त पदांसाठी राबवली जाणार आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या काही वर्षात पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर भरती केली आहे। गेल्या 2.5 वर्षात 38,802 पोलिसांची भरती पूर्ण झाली असून आता या 15,631 पदांच्या भरतीमुळे पोलीस दलाला आणखी बळकटी मिळणार आहे। ही बातमी विशेषतः त्या तरुणांसाठी आनंदाची आहे जे गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत होते। या मेगा भरतीत एकूण 15,631 पदे भरण्यात येणार आहे। यामध्ये ज्या सर्वांगांचा समावेश आहे त्यांच्याबद्दल जाणून घेऊया। सर्वप्रथम पोलीस शिपाई 12,399 पदे, मग पोलीस शिपाई चालक 234 पदे, मग बॅट्समॅन 25 पदे, सशस्त्र पोलीस शिपाई 2,393 पदे, कारागृह शिपाई 580 पदे। ही पदे 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत रिक्त झालेली आणि रिक्त होणारी पदे यांचा समावेश आहे। ही भरती प्रक्रिया विशेषतः 2024 आणि 2025 मधील रिक्त पदांसाठी आयोजित केली जाणार आहे, ज्यामुळे पोलीस दलात नवीन ऊर्जा आणि मनुष्यबळाची पूर्तता होईल। यामध्ये काही विशेष तरतुदी आहेत। सर्वप्रथम वयोमर्यादेत सवलत। या भरती प्रक्रियेत एक विशेष तरतूद करण्यात आली आहे। 2022 आणि 2023 मध्ये कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एकदाच विशेष संधी म्हणून या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची मुभा देण्यात आली आहे। यामुळे अनेक उमेदवारांना ज्यांना यापूर्वी वयोमर्यादामुळे संधी मिळाली नव्हती त्यांना आता पोलीस दलात सामील होण्याची संधी मिळणार आहे। ही तरतूद विशेषतः त्या तरुणांसाठी फायदेशीर आहे जे गेल्या काही वर्षांपासून पोलीस भरतीच्या तयारीत गुंतले आहेत। मग पात्रता आणि अर्ज प्रक्रिया। या भरतीसाठी किमान शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण आहे, ज्यामुळे मोठ्या संख्येने उमेदवार या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील। अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होण्याची शक्यता आहे आणि यामध्ये अर्ज भरणे, शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि अंतिम निवड यादी यांचा समावेश असेल। मग परीक्षा शुल्क। खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 450 रुपये, मागासवर्गीय उमेदवारांसाठी 350 रुपये। शारीरिक चाचणीमध्ये उमेदवारांना किमान 50% गुण मिळवणे अनिवार्य आहे। ही चाचणी उमेदवारांची शारीरिक क्षमता आणि तंदुरुस्ती तपासण्यासाठी घेतली जाईल। याशिवाय लेखी परीक्षा OMR पद्धतीने घेतली जाणार असून ही प्रक्रिया घटक स्तरावर राबवली जाईल। या पूर्वीच्या माहितीनुसार सप्टेंबर 2025 पूर्वी अर्ज भरणे, छाननी आणि परीक्षा घेणे शक्य नव्हते असे विद्यार्थी समन्वय समितीने म्हटले होते, परंतु आता शासन निर्णय जारी झाल्याने ही प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे। याबाबत अधिकृत जाहिरात आणि तारखा लवकरच जारी केल्या जाण्याची अपेक्षा आहे। इच्छुक उमेदवारांनी तयारीला लागावे, कारण ही प्रक्रिया लवकरच वेग घेईल। महाराष्ट्र पोलीस दल हे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, गुन्हे रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी अथक परिश्रम घेते। दहशतवादी हल्ल्यांपासून ते स्थानिक गुन्ह्यांपर्यंत पोलीस दलाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। या मेगा भरतीमुळे पोलीस दलाला नवीन मनुष्यबळ मिळेल, ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता आणखी वाढेल। विशेषतः फोर्स 1 आणि दहशतवाद विरोधी पथकासारख्या विशेष युनिट्सना बळकटी मिळेल। ही भरती प्रक्रिया राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी संधी आहे। गेल्या काही वर्षात पोलीस भरतीला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे। उदाहरणार्थ एप्रिल 2024 मध्ये 17,471 जागांसाठी 17 लाखांहून अधिक अर्ज आले होते,
ज्यामध्ये डॉक्टर्स, इंजिनियर्स आणि वकिलांसारखे उच्च शिक्षित उमेदवारांचाही समावेश होता. यावरून पोलीस दलात करिअर करण्याची तरुणांची आवड आणि उत्साह दिसून येतो. या भरतीमुळे केवळ रोजगाराच्या संधीच वाढणार नाहीत, तर पोलीस दलात सामील होऊन देश सेवा करण्याची स्वप्न पूर्ण होणार आहे. ही संधी विशेषतः ग्रामीण भागातील तरुणांसाठी महत्त्वाची आहे, जिथे सरकारी नोकरी ही स्थिरता आणि सन्मानाचे प्रतीक मानले जाते. महाराष्ट्र सरकारने गेल्या काही वर्षात पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर भरती केली आहे. 2024 मध्ये 17,471 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली होती आणि आता 2025 मध्ये ही 15,631 पदांची भरती पोलीस दलाच्या इतिहासातील एक माइलस्टोन ठरणार आहे. यापूर्वीच्या भरतीत उच्च शिक्षित उमेदवारांचा सहभाग लक्षणीय होता, ज्यामुळे स्पर्धा तीव्र झाली आहे. यंदाही असाच प्रतिसाद अपेक्षित आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी आतापासूनच शारीरिक आणि लेखी परीक्षेची तयारी सुरू करावी. शारीरिक चाचणीसाठी नियमित व्यायाम, धावणे आणि तंदुरुस्ती राखणे आवश्यक आहे. तसेच लेखी परीक्षेसाठी सामान्य ज्ञान, गणित, तर्कशास्त्र आणि मराठी भाषेचा अभ्यास करावा. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिकृत संकेतस्थळ म्हणजेच www.mahapolice.gov.in वर नियमित अपडेट तपासत राहा. पोलीस भरतीच्या तयारीत अनेक तरुणींनी आपले आयुष्य झोकून दिले आहे. ग्रामीण भागातील अनेक तरुण ज्यांच्याकडे मर्यादित संसाधने असतात, तरीही मेहनतीने आणि जिद्दीने या परीक्षेत ते यश मिळवतात. अशा कहाण्या आपल्याला प्रेरणा देतात की कठोर परिश्रम आणि समर्पणाने कोणतेही स्वप्न साकार होऊ शकतात. महाराष्ट्र पोलीस दलातील ही मेगा भरती तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. ही प्रक्रिया केवळ रोजगाराची संधीच नाही, तर देश सेवेची आणि समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारण्याची संधी आहे. उमेदवारांनी आतापासूनच तयारीला लागावे आणि या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा. मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलात सामील होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणीला ही मेगा भरती एक नवी आशा घेऊन आली आहे. 15,631 पदांची ही मेगा भरती प्रक्रिया तुमच्या मेहनतीला आणि जिद्दीला नवे पंख देईल. तयारीला लागा, स्वप्ने साकार करा आणि महाराष्ट्र पोलीस दलाचा अभिमान बनून देशाची सेवा करा. तुमच्या यशासाठी आमच्या शुभेच्छा आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका. बोल एमएच या आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.